अजित पवार गेले. अजित पवार गेल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते रडले, अजित पवारांच्या पक्षाचे नेते रडले, सगळे रडलेले आपण बघितलं. बारामती शहर असं आहे की जिथं अख्खं बारामती शहर रडलं. म्हणजे तिथं तुम्ही अजित पवारांचे कार्यकर्ते असा नसा, अजित पवारांच्या पक्षात असा नसा, सगळे रडले. नेमकं बारामतीचं आणि अजित पवारांचं नातं काय होतं समजून घ्यायचं आपल्याला. आपल्यासोबत बारामतीतली काही मंडळी आहेत. मामा आहेत. मामा म्हणजे तुम्ही मला असं वाटतंय का जुनी जाणती मंडळी ज्यांना म्हणतो आपण ती आहात. बारामती तुम्ही लय जवळून बघितली असेल, अजित पवारांना लय जवळून बघितलं असेल, सगळं समजून घ्यायचं. सुरुवात करूया. काल जी घटना घडली तुम्हाला नेमकी कधी कळली आणि कळल्यावर नेमकं काय वाटलं? 8:59ला कळाली. 8:59ला कळालं. आम्ही इथं कामाला येतो ना. आणि दादा देव माणूस होती, चांगली माणूस होती. त्यांनी रविवार शनिवार यायचे. दर शनिवार रविवार चालत फिरायचे. इथं चालत फिरायचे. आपण आता जिथं बस हा, चालत यायचे, बघायचे आणि मग जायचे. आणि मग काय म्हणजे चालत यायचे, काय करायचे, पाहणी करायचे, काय? पाणी करायचे आणि जायचे. त्यांचं ते अधिकाऱ्यांसोबतच जे रोज दर आठवड्याचं असं. दर रविवार शनिवार. आणि त्यांनी चांगलं केलंय. म्हणजे सगळं गरिबांचं, कामगारांचं, यांचं. आता तुम्ही म्हणता अजित दादा दर शनिवार रविवार यायचे. काल ज्यावेळी बातमी कळली त्यावेळी पहिलं काय वाटलं? म्हणजे विश्वास बसला? विश्वास बसला नाही. आम्ही त्याच्या पाणी सगळं चालू होतं आणि आम्हाला काय म्हणजे कुणाचं धरलं नाही म्हणावं काय. नंतर मग खरोखरच वाटलं मग असं असं झालं. मामा तुम्हाला काय सांगायचं? अजित दादा गेले, अजित दादा गेले काल. नाही जमत. नाही